मंचावर उपस्थित मान्यवर, माझे कलीग्स, डॉक्टर आणि विद्यार्थी, लोकमान्य टिळक कन्या शाळेच्या प्रिन्सिपल मॅडम, आज इथे होप प्रेरणा फाउंडेशनने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्या शब्दातच आहे नवीन प्रेरणा. जर आपण घेतली तर ही एक ॲक्च्युअली नवीन प्रेरणा आहे. ज्यात गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोटिवेट करत आहे, त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांना त्यांची प्रगतीचा मार्ग जो दाखवला आहे तो अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे. आणि मला खूप आनंद आहे की या लोकमान्य टिळक विद्यालयामध्ये ही माझी 4थी वेळ आहे, 4th लेक्चर आहे समजा माझे. मी ह्या शाळेचेच विद्यार्थी आहे. माझी मुलं सुद्धा लोकमान्य टिळक विद्यालयातच शिकले आणि मराठी आणि सेमी इंग्लिश हे सगळ्यात चांगलं उत्कृष्ट असं शिक्षण आहे असं मी समजते. पुष्कळदा लोकांना असं वाटतं की नाही बुवा इंग्लिश मीडियममध्ये गेलं म्हणजे आपल्याला खूप मोठं आणि चांगलं दर्जेदार शिक्षण मिळते असं अजिबात नाही. कुठे पण 2 आणि 2 4च होणार. फक्त प्रश्न असतो की तुम्हाला मेहनत करावी लागते आणि भाषा जी असते, भाषा एक फक्त कम्युनिकेशनचं माध्यम आहे. कारण अमेरिकेत गेला तर तिथला प्रत्येक व्यक्ती इंग्लिश बोलतो. तसं जर आपल्याला पुढे जायचं असेल तर इंग्लिश आपोआप येते. माझी मुलगी US ला आहे, धडाधड इंग्लिश बोलते, लोकमान्य टिळक कन्या शाळेची विद्यार्थी. तर एक कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कधीही म्हणजे खाली येऊ न देणे हाच एक संकल्प आहे नवीन वर्षाचा तुमचा. कोणाकोणाकडनं प्रेरणा घ्यायची आहे हे सरांनी आपल्याला खूप चांगल्या रीतीने समजून सांगितलेलं आहे. आणि मला म्हणजे स्पेसिफिकली हे सांगायचं आहे की एक बांधिलकी या फाउंडेशननी या ठिकाणी निर्माण केलेली आहे. जसे कंठेसर हे नाशिकवरून येतात, चंद्रपूरला बांधलेले आहेत आणि चंद्रपूरचे हे जे विद्यार्थी आहेत शिक्षकांच्या माध्यमातून हे डॉक्टरशी बांधले गेलेले. आता त्यांना जी प्रेरणा घ्यायची आहे ती त्यांना डॉक्टरांच्या कडनं घ्यायची आहे. ज्यांनी ते पालकत्व स्वीकारलं आहे त्यांच्याकडनं ती प्रेरणा त्यांना घेऊन पुढे जायचंय. तर मला जेव्हा मी शिकत होते तेव्हा मला माहीतच नव्हतं की मला काय बनायचं आहे. जेव्हा मी मेडिकलला गेले तेव्हा मला माहीतच नव्हतं की मला PG कशात करायचं आहे. पण जेव्हा मी शिकत असताना मला सर्जरी हा विषय खूप जास्त चांगला वाटला म्हणून मी सर्जन झाले. तर तुम्हाला सुद्धा जेव्हा तुम्ही प्रेरणा घेत आहे तेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त म्हणजे हे म्हणजे ठरवून घ्यावं लागतं की तुम्हाला कुठला विषय सगळ्यात जास्त आवडतो. समजलं? तोच विषय निवडायचा ज्या विषयामध्ये तुमची म्हणजे हौस आहे, जो विषय तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजतो, त्यात तुम्हाला तो विषय म्हणजे वाचताना किंवा अभ्यास करताना ज्या गोष्टीचा तुम्हाला आनंद होतो. जबरदस्तीने काय बनू नका. म्हणजे तुम्हाला जर इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्ही इंजिनियरच व्हा, तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर डॉक्टरच व्हा, तुम्हाला कलेक्टर व्हायचं असेल तर कलेक्टर व्हा. आपले विजन असे क्लिअर पाहिजे की मला काय व्हायचं. आमच्यासारखं नाही, मी तर होत गेले. कारण आमच्याकडे काय होतं म्हणजे आम्हाला कोणी गायडन्स देणारे लोक, पण तुम्हाला गायडन्स देणारे तुमचे पालक डॉक्टर्स आहेत तिथे. तुम्ही विचारू शकता की कुठली म्हणजे पुष्कळदा तर मी असं बघते की नीट क्लिअर केल्यानंतर लोक जेव्हा मेडिकलला त्यांना नंबर लागत नाही तेव्हा त्यांनी कधीतरी येऊन विचारायला पाहिजे आपल्याला की मी कुठे जायला पाहिजे. तर आम्ही सांगू की डेंटिस्टची ब्रांच पण खूप चांगली आहे. ऑर्थो डेंटिस्ट आणि एंडोडेंटिस्ट हायएस्ट पेड ब्रांचेस आहेत. पुणे मुंबईमध्ये कॉस्मेटिक सर्जरीसाठी त्याचा किती फायदा होतो. मी आता चित्रपट सृष्टीमध्ये पण काम करते तर मला माहिती आहे की ह्या ज्या फॅकल्टीज आहे हायएस्ट पेड फॅकल्टीज आहेत. त्याच्यामुळे ते न घेता लोक आयुर्वेदिक होमिओपॅथीकडे जातात. पण त्यापेक्षाही तुम्ही जर गायडन्स घेतलं की नीट मी झाली तर मी कुठे जायला पाहिजे हे अतिशय म्हणजे ही प्रेरणा जी आहे ही तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडनं विचारून घ्या की तुम्ही कुठली ब्रांच सिलेक्ट करायला पाहिजे ना. आणि तुम्हाला जी स्कॉलरशिप मिळते
सदुपयोगच व्हायला पाहिजे. ही त्यासाठी दिलेली आहे की तुम्हाला जर अडचण असेल तर तुम्ही पेन्सिल घ्या, रबर घ्या, बुक्स घ्या. तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घ्या, अंडी खा, तुमचं आरोग्य तुम्ही चांगलं ठेवा. आणि पालकत्व जर आम्हाला दिलेलं आहे तर आमच्या खांद्यावर ही जिम्मेदारी आहे की तुमचं जर आरोग्य काही बिघडलं आम्ही तुम्हाला स्वास्थ्य देऊ नक्कीच. आणि ही जी आज या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना बांधून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला एक फॅमिली तयार केलेली आहे. त्या योग फाउंडेशनचं मी किती कौतुक करू शब्दांमध्ये मला माहिती नाही. पण असे कार्यक्रम पुढेही होत राहिले पाहिजे आणि अशा ज्या संस्था आहेत, अशा ज्या एजन्सीज आहेत, त्या एजन्सीजला मदत करणे आम्ही डॉक्टर लोकांची एक प्राईम जिम्मेदारी आहे असं मला वाटतं. कारण जोपर्यंत आपण अशा संस्थांना मदत करत नाही त्या संस्था तिथपर्यंत गरीब विद्यार्थ्यांपर्यंत आणखी पुढे पुढे पोहोचू शकणार नाही. त्यामुळे ही जिम्मेदारी आज या सरकारच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर्स लोकांनी आपल्या खांद्यावर घ्यायला पाहिजेच. आणि कॉन्फिडन्स लेवल तुमचा अगदी हाय व्हावा. आपण मराठी सेमी इंग्लिश मध्ये शिकतो म्हणजे आपण कुठेतरी मायनस नाही प्लस 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 आहो ही भावना आपल्यामध्ये ठेवून तुम्ही पुढे नक्कीच जा, प्रगती करा. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मी शुभेच्छा देते. धन्यवाद.